कसबे सुकेना गावची भूमिकन्या स्वर्गीय पण्णाशेठ गांधी यांचे संसारिक कन्या साध्वी डॉक्टर रजत ज्योतिजी महाराज यांचे आदर्श ग्रुप समवेत कसबे सुकेने गावात 19 वर्षानंतर पंचक्रोशीतील भाविकांच्या सानिध्यात झाले भव्य स्वागत। परमपूज्य दक्षिण ज्योती आदर्श ज्योतिजी महाराज यांचे कोकणगाव मार्गे कसबे सुकेने पुण्यनगरीत भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत राहून जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये गुरु महाराज आल्यानंतर कन्या मंडळ बहुमंडळ यांच्याकडून धार्मिक नृत्य करत गुरु महाराजांचे स्वागत करण्यात आले। शोभायात्रेमध्ये गावचे सरपंच आनंदराव भंडारे, धनंजय भंडारे, रामूतात्या भंडारे, दिलीप मैद, अण्णासाहेब दयाळ, हिरामण तात्या कुईटे, रमेश जाधव, डॉक्टर योगेश भंडारे, डॉक्टर बाळासाहेब मत्सागर, डॉक्टर जाधव, डॉक्टर निफाडे, मनोज मोरे, दिनेश मोरे, प्रदीप जाधव, मोनाली देशमुख, स्वाती डोगबाणे, सुमन कुलथे, विष्णू कोकाटे, सुनील शेठ गायखे, समीर कोकाटे, सर्व व्यापारी मंडळ व सर्व ग्रामस्थ व जैन श्रावक संघाचे अध्यक्ष ललित गांधी, महामंत्री आनंद गांधी, नितीन गांधी, दिलीप कटारिया, राजेंद्र बोगावत, प्रितेश पोकर्णा, रमेश पोकर्णा व सर्व जैन बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी उपस्थित होते। शोभायात्रा कसबे सुकेना वेशेमधून दाभाडे चौक मार्गे शिवाजी चौक येथे आली। यावेळी माजी कन्या मंडळाच्या सदस्य मोना बोरा, वैशाली चुत्तर, शीतल कटारिया यांनी जोरदार घोषणा देत गुरु महाराजांचे जल्लोषात स्वागत केले। गुरु महाराज जैन स्थानकात पोहोचताच जैन बहुमंडळने स्वागत गीत साजरे करून गुरु महाराजांचे स्वागत केले। यानंतर आश्वी येथील भक्त रूपाताई यांनी सुंदर असे सूत्रसंचालन करून सर्वांचे मन जिंकले। यानंतर महामंत्री आनंद गांधी यांनी महाराजांचे स्वागत केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहयोग केले त्यांचे आभार प्रकट केले। यानंतर कसबे सुकेने येथील भूमिकन्या साध्वी रजत ज्योतिजी यांचे मंत्रमुग्ध करणारे प्रवचन झाले। यावेळी भाविकांना अश्रू अनावर झाले। यानंतर दक्षिण ज्योती आदर्श ज्योतिजी महाराज यांचे आशीर्वादरूपी प्रवचन झाले। स्वागताचा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडल्याचे सांगत गुरु महाराजांनी मंगलपाठ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ कसबे सुकेने यांचे विशेष आभार महामंत्री आनंद गांधी यांनी केले आहे। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी किशोर बस्ते, प्रतिनिधी।